नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र विनोद पाटील, संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र, आबोना, बोरगाव, विसापूर आणि पिंपळा. परत तुमच्यावर स्वस्तात मस्त अशा स्टेटमेंटने आलोय. बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ नव्हता आणि आजच्या व्हिडिओचं कारण खूप महत्वाचं आहे. जी मृगजळ आहे कृषी क्षेत्रातील शेती क्षेत्राशी निगडीत जे मृगजळ आहे, त्या मृगजळामध्ये तुम्ही गुरफटताय त्याच्यावर आजचा व्हिडिओ बनवायला म्हणजे एक मनाने सांगितलं की आज हा व्हिडिओ बनला पाहिजे. तर मी कायमस्वरूपी सांगत आलो की तुम्ही स्वस्तात मस्त जा, खूप खर्चाच्या नादात लागू नका, कमी खर्चात उत्पन्न काढा आणि उत्पादन वाढवता वाढवता तुमचा नफा पण वाढवा. तर माझे मित्र जे तापी बायोटेकला आहेत, तापी बायोटेकवाले जसवाल साहेब, त्यांनी ॲग्रोवनला मुलाखत देता देता एक संकल्पना मांडली किंवा एक शब्द बोलले. फक्त एक 5 मिनिटाचा व्हिडिओ बघितला, जीवाला लागून गेला, म्हणून तुमच्यापर्यंत मी शेअर करतो. उत्पन्न आणि उत्पादन यातील फरक काय अजून आपल्याला कळालेलं नाही. उत्पन्न आणि उत्पादनामधले आपल्याला फरक कळाला नाही, त्याच्यामुळं आपला खर्च वाढतोय आणि अवाजवी खर्च आपण करतोय, त्याला आळा घालावा लागत. मग ते कसं तुम्ही म्हणाल, आम्ही काय आम्ही येडे आहेत का, आम्हाला कळत नाही का, किंवा आम्ही आज शेती करतोय का? आणि हा जो शब्द आहे, एकच शब्द आहे, मी तुमचं उत्पन्न वाढवून देतो. या उत्पन्न वाढवायच्या नादात तुम्हाला गुरफटून टाकले, पूर्ण गुरफटून गेले तुम्ही. प्रत्येक शेतकरी गुरफटलाय हो, प्रत्येक शेतकरी. एखादा टक्का शेतकरी सोडला तर असू शकतो, नाही तर 100% शेतकरी ह्या संकल्पनेमध्ये पोहोचले. आणि ही संकल्पना राबवताना जे सोशल मीडिया, मी दोष देईल, राग आला तरी तुमच्या घरी राहील, मला काय घेणं देणं नाही. मला काय ताटल्या घेऊन तुमच्या ज्यांना सांगतोय त्यांच्या तर घरी जायचं नाही. मला जे आपल्या क्षेत्रातील डॉक्टर, इंजिनियर, या टेक्नॉलॉज्या बरेचसे शब्द आहेत, ते काय काय शब्द कुठून कुठून पाहून काढता आणि हे करतात. मित्रांनो, मी तुझं उत्पन्न वाढून देतं याच्या नादात तुम्ही खर्च किती वाढतं याचा विचार कधीच केला नाही. तुम्हाला सोपं उदाहरण देतो, मी कायमस्वरूपी देत आलो. तुम्ही एवढा खर्च करा आणि एवढं उत्पन्न काढा. पण आपण काय करतोय, एवढा खर्च करतोय आणि एवढंच उत्पन्न काढतोय. एक उदाहरण देतो मी. समजा मागच्या वर्षी तुम्ही स्वस्तात मस्त स्टेटमेंटने गेला किंवा कुठल्या तरी एक तुमच्या मनाने गेले, एकदम कमी खर्चात उत्पन्न काढायचं या नादात गेले. समजा 1 एकरवर तुम्ही 10,000 रुपये खर्च केला. होत तर नाही, खर्च खूप होतो, फक्त उदाहरण म्हणून धरा बरं, नाही तर मग मला 10,000 मध्ये काढून दाखव असं होईल. ते 10,000 रुपये खर्च केला आणि तुम्हाला 40,000 उत्पन्न आलं. 40,000 उत्पादन आलं. उत्पादन 40,000 आलं. तुम्हाला नफा किती? 50,000चं उत्पादन आलं. समजा 50,000चं उत्पादन आलं, 10,000 रुपये खर्च झाला, तर तुम्हाला नफा राहिला 40,000 रुपये. हे खरं तुमचं उत्पन्न. हे खरं तुमचं उत्पन्न. हे मागचं जे होतं ते उत्पादन होतं. म्हणजे केलेला खर्च, त्याच्यातून निघालेलं उत्पादन आणि त्याच्यातून निघालेलं उत्पन्न. उत्पन्न म्हणजे आपला नफा किती. आणि समजा आणि ह्या वर्षी एक डॉक्टर आला, कोणतरी इंजिनियर आला, तुमच्याकडे आला, मी तुझी शेती करून देतो, मला एवढे एवढे पैसे दे, मी तुझं हे करून देतो. त्यांनी करायला लावला खर्च 30,000. खर्च झाला 30,000 रुपये. म्हणजे मागचा तुमचा 10,000 रुपये खर्च झाला होता, 50,000 रुपये उत्पादन निघालं होतं आणि 40,000 रुपये नफा, 40,000 रुपये नफा राहिला होता. म्हणजे 50,000चं उत्पादन, त्याच्यात 10,000 रुपये खर्च, वाजा जाता 40,000 रुपये राहिले. यावर्षी एखादा तुऱ्यावाला आला, त्याने काय ते सोशल मीडियावर काहीतरी 2-3 दुपटणे घेऊन आणि तुम्हाला येड्यात काढून आला. म्हणजे सर्वांना म्हणत नाही बरं का, काही काही बोटावर मोजा इतकेच चांगले आहेत. बोटावर मोजा इतकेच चांगले. आमचे बी काही सुधवर नाही आहेत. आमचे 90, 70-80% न बोललेलं चांगलं. पण मग तुम्ही गुरफटत चालला, त्याच्यामुळे आजचा विषय. समजा डॉक्टर आला, डॉक्टरने तुमचे 1 एकर क्षेत्र ताब्यात घेतलं, 30,000 रुपये खर्च केला. 30,000 रुपये खर्च केला आणि तुम्हाला 70,000चं उत्पादन काढून दिलं. मागच्या वर्षी 10,000 खर्च करून 50,000चं उत्पादन काढलं होतं, 40,000 रुपये नफा राहिला होता. या वर्षी 30,000 रुपये खर्च करून 70,000चं उत्पादन काढून दिलं, तुम्हाला उरले 40,000 रुपये. 70 मधून 30 गेले, 40,000 रुपये
उरले, बरोबर. ठीक आहे, ते 40,000 रुपये उरले. पण मित्रांनो, तुम्ही केलेला खर्च तो काय असाच खर्च केला नाही. जी माती आहे, जी जमीन आहे, तिच्यावर अत्याचार केला तुम्ही. हा 30,000 10,000चा खर्च वाढून 40,000 30,000पर्यंत जो नेला, तर तुम्ही जमिनीतले सर्वच गोष्टी खराब केल्या. जमिनीचा सेंद्रिय कर्ब खराब केला, जमिनीची पोत खराब केली, तुमच्या जमिनीमधले जे मित्रकीड होत्या त्या नाहीशा केल्या. तर मग कुठं बरोबर कोण नेमकं? नक्की 10,000 खर्च करणारा बरोबर आहे की 30,000 खर्च करणारा बरोबर आहे? हे दोन गोष्टी आहेत. आणि आपण काय करतोय, आपण कॅरेट वाढवायच्या पोते वाढवायच्या नादात लागून, कॅरेट पोते वाढवायच्या नादात लागून काय नाही, आजला मेला नातू झाला, एवढीच गोष्ट आहे. उत्पन्न वाढलं, उत्पादन वाढलं आणि खर्च वाढला. नफाची जी क्वांटिटी आहे, जो नफा आहे तो तेवढाच राहिला. मग का आतेताईपणा आहे, का आटा असे? उत्पन्नाचे वाढवण्याच्या नादात लागून तुम्ही उत्पन्न वाढवण्याच्या नादात लागून तुम्ही खर्च खूप मोठा वाढवताय, भयंकर खर्च वाढवतायत. तर मग खर्च कमी करा आणि आपली जी काळी माती आई तिला पण वाचवा, ती टिकून ठेवा. तुम्ही काय करताय, तुम्ही अति अभ्यासाच्या पोटी जमिनी जमिनींना आराम देत नाहीत. तुम्ही बॅक टू बॅक पिकं घेतायत, बॅक टू बॅक पिकं घेतायत, ते उत्पादन वाढवण्याच्या नादे खर्च वाढवतायत. तुम्ही एक संकल्पना लक्षात ठेवा, खर्च करून उत्पादन जे आले त्याच्यातून खर्च मायनस करून जे राहिलं ते तुमचं उत्पन्न आहे, म्हणजे तो नफा आहे. तुम्ही उत्पन्न आणि उत्पादन मध्ये खूप पण कन्फ्युज आहात, सर्वच कन्फ्युज आहेत. तर एक लक्षात ठेवा की कमी खर्चात शेती टिकते आणि नफाही वाढतो. तुमच्या जमिनीतले जे मित्रकीड आहे, सेंद्रिय कर्ब आहे, आणि सेंद्रिय कर्ब मालक तुम्ही सेंद्रिय कर्ब पूर्ण कार्यक्रम लावून टाकलाय. तुम्ही जोपर्यंत हिरवळीचे खत करत नाही, शेणखत वापरत नाही, जमिनीला आराम देत नाही, तोपर्यंत तुमचा सेंद्रिय कर्ब वाढत नाही. तुम्ही कितीही आणा, कितीही टाका, किती रासायनिक खत टाका, कितीही खर्च करा, लाखो रुपये खर्च करा, पण सेंद्रिय कर्बाची टक्केवारी वाढवावं लागेल तर तुम्हाला हिरवळीचे खत, शेणखत, ऑर्गॅनिक मॅटर याच्यातच जावं लागणार. रासायनिक खतांनी सेंद्रिय कर्ब वाढत नाही. मी कायमस्वरूपी सांगत आलं, गेल्या 10 ते 11 वर्षापासून मी सोशल मीडिया चालू केली, त्याच्यात मी हे 25 ते 30 वेळा हे व्हिडिओ बनवले असतील, ऑर्गॅनिक कार्बन आणि सेंद्रिय ऑर्गॅनिक कार्बनवर. त्याच्यामुळं तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. समजा तुम्ही तुमच्या पद्धतीने, आता जे उदाहरण दिलं त्याच्यातच सांगतो तुम्हाला, एखादा तुम्ही स्वतःच्या डोक्याने किंवा स्वतःच्या हुशारीने शेती काढत असाल, तर तुम्ही कमीत कमी खर्चात स्प्रे बसवायचा प्रयत्न करता. पण तुम्ही अनुभव घ्या, तुम्हाला बऱ्याच लोकांना अनुभव आला असेल. जर समजा एखाद्याच्या ताब्यात शेती दिली, तुम्ही एखाद्या डॉक्टरच्या ताब्यात शेती दिली, डॉक्टरांना विरोध नाही, डॉक्टरांची जी मेंटॅलिटी आहे त्याला विरोध आहे तुमचा. आता न बोललेलं चांगलं, कारण मी धंदेवाईक आहे, मला बोलता बी येत नाही. तुम्ही एखाद्या डॉक्टरला किंवा एखाद्या माणसाला प्लॉट तोडून दिला किंवा कन्सल्टिंगला दिला, तर त्याचं साध्या औषधावर कधीच भागत नाही. आणि जर तुम्ही स्वतःच्या आकलेने जर शेती करणार असाल, स्वतःच्या आकलेचे स्प्रे घेणार असाल, किंवा एखादा निस्वार्थी माणसाच्या आकलेने स्प्रे घेणार असाल, तर तुम्हाला जर 500चा स्प्रे बसणार असेल, तर समोरच्या व्यक्ती जर तुमच्याकडून पैसे घेतो, पैसे घेऊन तुम्हाला माहिती देतो, तो स्प्रे तुम्हाला समथिंग 2500 पर्यंत, 2000 ते 2500 पर्यंत. त्याचं कारण काय? त्याचं कारण एक आहे की त्याची इज्जत टिकून राहिली पाहिजे. त्याच्याकरता तो काय करतो, तुम्हाला रिझल्ट आलाच पाहिजे, तो किती का खर्च होईना, तुम्हाला रिझल्ट आलाच पाहिजे, किती का खर्च होईना, या मेथडनं तो जातो आणि खूप खर्च वाढतो. त्याची चुकता असं काही नाही, पण तो तुमच्या ताब्यात औषध दिलेलं, त्याच्या ताब्यात क्षेत्र घेतलेलं राहतं, म्हणून त्याला काढणंच आहे. पण ते 100% निघेल असं नाहीच. तुम्ही बघा, तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. एखाद्या
समजा माझं उदाहरण मीच म्हणतो, स्वतःला मी म्हणतो, मी एखादे प्लॉट घेतले, 10-12 प्लॉट घेतले, 10-12 प्लॉट मधले 3 प्लॉट सक्सेस झाले आणि 7 प्लॉट फेल गेले, तर ते 3 प्लॉटचेच घडी घडी व्हिडिओ पडतील. 3 प्लॉटचेच घडी घडी व्हिडिओ पडतील. जे फेल गेलेले ते 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 व्हिडिओ का बरं टाकत नाही तुम्ही? का बरं टाकत नाही? तुम्ही लोकांना मृगजळा माग धावायला बळी पाडतायत, मृगजळा माग धावायला लावतायत. मित्रांनो, हा कष्टाचा पैसा आहे शेतकऱ्याचा, तो रक्त आटून पैसा कमवतो आणि त्याचा पैसा जर तुम्ही अशा पद्धतीने वाया घालवत असाल तर तुम्हाला तो माफ करा. तो राजा आहे, तो जगाचा पोशिंदा आहे, तो माफ करत, पण तो वरती बसलेला माफ करणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे शेतकऱ्याला फसवताना 100 वेळा विचार करून फसवत होता. आणि आपण काय करतोय, आपण बऱ्याचशा गोष्टीमध्ये अटकत जातोय, फसतोय, खूप काहीतरी वेगळं करण्याच्या नादात. अहो M45 बी रिझल्ट देतो, M45 बी रिझल्ट देतो. M45 तुमचं 100 मध्ये काम होणार आहे, तर काय जग मारायला 800-900 रुपये घालतो तुम्ही. प्रत्येक वेळेस महागडा स्प्रे पाहिजे हे डोक्यातून काढून टाक. एकदम साधे साधे स्प्रे करता. अहो आम्ही पण दुकानदार आहे, मी पण गेल्या 14 वर्षापासून दुकान चालवतोय. खूप कमी खर्चात प्लॉट निघतो, खूप कमी पडतात. एक वेळा 2-5 कॅरेट कमी निघतील ना, पण मग इकडचा आकडा का वाढवता तुम्ही? का वाढवता? वाढू नका. कमी खर्चात तुम्हाला जेवढं शक्य झालं तेवढं करा. 500च्या स्प्रे मध्ये तुमच्या भागात असेल, 500च्या खतामध्ये तुमच्या भागात असेल, तर 2500 खर्च करायच्या नादात लागू नका. उत्पादन वाढायच्या नादात तुम्ही नफ्याला तडा देऊन घेऊ नका, नफ्यामध्ये वाटेकरू करू नका, कारण तो नफा म्हणजे तुमचा हक्काचा आहे, कष्टाचा आहे. त्याच्यामुळे एक सांगतो, तुम्ही कॅरेट पोतडे वाढवायच्या नादात तुमचा नफा कमी करून घेऊ नका, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि माग करत होते ना आपले आजेपाजे, शेती करत होते, एकदम कमी खर्चात उत्पन्न काढत होते, एकदम कमी खर्च. का बरं? मग तुम्ही काय म्हणता, तेव्हा जमिनी चांगल्या होत्या. अहो जमिनी चांगल्या होत्या, मग का बरं होत्या? आपण हे ओतून 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 जमिनीचा सपाटा लावून टाकला. तर त्या जमिनी चांगल्यावर राहण्यासाठी आपल्याला परत जुन्या गोष्टी पाळाव्या लागणार आहेत. आपल्याला सेंद्रिय कर्ब वाढवावा लागणार आहे. आणि सेंद्रिय कर्ब वाढवायला तुम्ही हिरवळीचे खत, शेणखत, जमिनीला पलटी, नांगरणी, वखरणी या गोष्टींकडे परत आपल्याला यावं लागेल. लक्षात ठेवा, उत्पादन वाढवण्याच्या नादात तुम्ही नफ्यामध्ये वाटेकरी करू नका. आणि आमचे काय सुधवर नाही, आम्ही काय सुधवर नाही. तुम्हाला या गुरपटाच्या नादात तुम्हाला पाडूनच ठेवू, तुला वाढून देतो, तुला एवढे कॅरेट काढून देतो, तुला एवढे पोते काढून देतो, हे क्लिअर करून देतो, हे कव्हर करून देतो, हे असं करून देतो, ते तसं करून देतो. अहो ह्या नादात लागल्यावर 500च्या जागेवर 2500 लागतात, हे लक्षात ठेवा. आणि स्वस्तात आहे शेती, व्यवस्थित जर केली ना एकदम स्वस्तात मस्त शेती आहे. त्याच्यामुळं खूप लोकांच्या नादात लागून काहीतरी येडापणा करू नका. येडापणा करून आपल्या जमिनीचा सपाटा लावून घेऊ नका. आणि आपल्या नफ्यामध्ये विनाकारण करू नका. तुम्हाला दुकानदारांचे गाड्या दिसता, प्लॉट दिसता, बिल्डिंगा दिसता, गाड्या दिसता, का दिसता? तुम्ही करायला तयार आहे, तुम्ही द्यायला तयार आहे, म्हणून तुम्ही घ्यायला तयार आहे म्हणून दुकानदार बसलाय द्यायला. तो चुकीचं करतो हे नाही म्हणत मी, पण तुम्ही तुमची डायरी मेंटेन करायला शिका. हो, तुम्हाला एखाद्या लोकांवर औषध दिलं होतं, त्याचा चांगला रिझल्ट असेल तर ते मेंटेन करायला शिका. पुढच्या वेळेस त्याच वातावरणात तेच औषध मारा, काही अडचण नाही. थोडंफार कंपनी चेंज होईल, कंटेंट चेंज होईल, कंटेंट तेच राहील, कंपनी चेंज होईल, किंमत इकडे तिकडे होईल, पण रिझल्ट तर तेच भेटणार आहे. तुम्ही प्रत्येकाने शेतकऱ्याशी बोलायला शिकत नाही तोपर्यंत तुमचा कार्यक्रम राबल्याशिवाय राहणार नाही. मी कायमस्वरूपी सांगत आलो. आणि एक गोष्ट अजून मला लक्षात येत नाही, जो फुकट देतो ना, जो फुकट अक्कल देतो त्याला किंमत 0 राहते. प्लॉट 1 एकरचे 1000, 1100, 1200, 1500, 11,000 घेऊ द्या, तो लय हुशार आहे. अहो तो हुशार काय नाही, तो तुम्हाला भावण्याच्या भरात अटकवतोय, तो त्याच्या शब्दांमध्ये फसवतोय, तो तुम्हाला भरकवतोय. आणि जो फुकट वाटतो ना त्याला रावण्या करायची काय गरज आहे, तुम्हाला पटवायची काय गरज आहे? तो पटवत नाही. हे असं घ्यायचं असेल तर घे भो, किंवा मी असं सांगतोय व्हिडिओ मध्ये, ऐकायचं असेल तर ऐक भो.
ज्याला पैसे घेऊन करायचे त्याचा आग्रहच राहतो, हे तुला करावंच लागेल, नाही तुम्ही ऐकणार नाही आणि मी पुढं माझी जबाबदारी नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचा पाय पडतो, जास्त खर्चात पडू नका, कमी खर्चात शेती काढा. उत्पन्न आणि उत्पादन याच्यातला फरक कळून घ्या, म्हणजे शेती सोपी होईल. आणि तुम्ही जर याच्यातलं कळून घेतलं नाही ना, तुम्हाला त्याच्यातून आम्ही बाहेरच निघू देणार नाही. ते पूर्ण डोक्यात तुमचं तेच, कॅरेट वाढून देतो, पोते वाढून देतो, कॅरेट वाढून देतो, पोते वाढून देतो, याच्यातच तुमचा सपाटा लावून देऊ. त्याच्यामुळे विनंती आहे मित्रांनो, मी तर माझ्या पद्धतीने पूर्ण आजपर्यंत मनमोकळं काम केलंय, मनमोकळं करत राहणार, निष्पाप काम करत राहणार आणि करत राहिलो आणि करत राहणार. त्याच्यामुळं याच्यातून तुम्ही बाहेर नाही का, खूप काही कमवण्याच्या नादात खूप काही गमवताय, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आज तुम्हाला लाख रुपये भेटले असतील, 5 लाख भेटले असतील, पण तुम्ही जी जमिनीवर आजपर्यंत मोठे आहात, त्या जमिनीची वाट लावता आहात, ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा. त्याच्यामुळं गुरफटून जाऊ नका. आणि ॲग्रोवनला जी मुलाखत दिली जयस्वाल साहेबांनी, एक वेळा ऐका. जयस्वाल साहेबांनी जी मुलाखत दिली ती एक वेळ नक्की ऐका. तुमचा डोक्यात जे काही आहे, डोक्यात जे काही खटके असतील त्या 100% कमी होतील, 100% कमी होतील. कारण त्यांनी सोप्या शब्दात उत्पादन, उत्पन्न आणि नफा याची संकल्पना मांडलेली आहे. खूप छान मांडलेलं आहे, मला खूप आवडलं ते. मी पण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही कमी खर्च, स्वस्तात मस्त आपली तर संकल्पनाच आहे. मी बऱ्याच वेळा, पण मला आज आवर्जून वाटलं त्यांचा व्हिडिओ पाडल्यानंतर मला एक हे भेटलं आणि आज व्हिडिओ बनव. तुम्ही एवढा व्हिडिओ ऐकाल अशी अपेक्षा करतो. इन्स्टाला कंटिन्युटी वाढल्यामुळं यूट्यूबकडे लक्ष नाही. आणि यूट्यूबमुळं उत्पादनाकरता आपण उत्पन्न करता यूट्यूब चालू केलेलं नाही. त्याच्यामुळं घ्या समजून. आणि आपण सोशल मीडिया उत्पन्न करता चालूच केलेलं नाही. आपण ती आवड आहे, लोकांप्रती जी आपली काही कनेक्टिव्हिटी आहे, त्या चांगल्या भावनेने आपण चॅनल चालू केले आहेत सर्व. आणि तुम्ही माझा अंदाज सर्वांनी भरपूर प्रतिसाद दिला. जे इन्स्टाला पण चांगला प्रतिसाद भेटला मला, इन्स्टाला बी चांगला प्रतिसाद भेटला, फेसबुक पेजलाही चांगला प्रतिसाद भेटला, त्याच्यानंतर माझ्या यूट्यूब चॅनलला पण चांगला प्रतिसाद भेटला. माझ्या व्हॉट्सअपला खूप लोक प्रश्न विचारतात, खूप आनंद होतो. तर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा, खूप काही करण्याच्या नादात खूप काही खर्च करू नका आणि विनाकारण आपला कुच्चा मोडून घेऊ नका आणि समोरचे वाचू नका. शेवटच्या शब्दात, सोप्या शब्दात सांगितले. मग आता तुमच्या हातात आहे काय करायचं ते. याच्यातले 2% लोकांनी बी ऐकलं आणि खर्च कमी केला, तर माझं एवढं बोललेलं समाधानी आहे मी. काय अडचण असेल, आपला सोशल मीडियाचे सर्व पेज आहेतच. धन्यवाद.